मंडळी आता आपण आलोय दोडक्याच्या या शेतामध्ये। तर दोडक्याचा आरोग्याला असणारे फायदे काय काय आहेत ते आता मी तुम्हाला सांगतो बघा। दोडका खाल्ल्याने पचनासाठी एकदम फायदेशीर असते, एकदम हलका आणि पचायला एकदम सोपं। त्यामुळे का नाही अपचन, ॲसिडिटी किंवा बद्धकोष्ठता असलेल्या लोकांसाठी एक नंबर आहे बघा हे दोडका। आणि यात फायबर भरपूर असल्यामुळे आतड्यांच्या कार्याला एकदम मदत होते। दुसरी गोष्ट म्हणजे हृदयासाठी उपयुक्त असा हे दोडका आहे। दोडक्यात कसं सोडियमचं प्रमाण कमी व पोटॅशियमचं प्रमाण जास्त असल्यामुळे रक्तदाब नियंत्रण ठेवण्यास मदत करते बघा। आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सुद्धा ही भाजी एक नंबर आहे। त्यानंतर लघवीच्या तक्रारीवर सुद्धा एकदम गुणकारी अशी ही दोडका भाजी असते। आणि महत्त्वाचं आणि यानंतर वजन कमी करण्यासाठी तर हे एक नंबर भाजी आहे, कारण दोडका हे कमी कॅलरी असलेलं भाजीतलं एक उत्तम उदाहरण आहे बघा। वजन कमी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी दोडका एक उत्तम पर्याय आहे, कारण तो पोट भरतो पण कॅलरी कमी असतात व त्यामुळं नक्की आपण खायला पाहिजे। आणि उष्णता कमी करण्यासाठी सुद्धा फार उपयुक्त अशी ही दोडक्याची भाजी आहे। शरीरातली उष्णता किंवा अंगाची आग होणे यावर दोडक्याचा थंडावा एकदम उपयोगी ठरतो बघा। उन्हाळ्यात दोडका खाल्ल्यास शरीराला एकदम गारवा वाटते आणि त्वचेसाठी फायदेशीर हे दोडका असणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना मधुमेह आहे अशांसाठी हे एकदम फायदेशीर आहे बघा। दोडक्यामध्ये रक्तातील साखर नियंत्रण ठेवण्याची यात क्षमता असते, त्यामुळं मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी हे एकदम फायदेशीर असं दोडका आहे। त्यामुळं आज आपण दोडक्याचं का नाही मस्त वेगवेगळे पदार्थ बघणार आहे। चला कारभारने घे पटापटा आणि काय बनवणार नंतर आम्हाला सगळ्यांना सांगा बरं का। चल पेला मल्हार कसं आहे शेती आहे का नाही? शेतीशिवाय माझ्या नाही आहे की नाही? तर आता आपण हे दोडका सुद्धा आहे ना आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे। तर आता हे सुद्धा आपण हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे। तर आता आपल्याला पदार्थ बनवायचा आहे। चला आता आपण जाऊया। तर आज आपण आहे ना इकडे घेतलेले आहे दोडका घेतलेले आहे। हे बघा इथं 2 दोडका घेतलेले आहे। तर ह्याचा आपण आहे ना मस्त आहे ना सुकी भाजी बनवणार आहोत। तर ते सुकी भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात। हे बघा आता आपण इकडे 2 दोडका घेतलेले आहे आणि इकडे एक कांदा घेतलेला आहे, टोमॅटो, कोथिंबीर घेतलेले आहे आणि इकडे जिरं, आपलं घरचं कांदा लसूण मसाला, मीठ, हळद घेतलेले आहे, देशी हळद पावडर आणि इकडे थोडंसं आपण आहे ना शेंगदाण्याचं कूट घेतलेले आहे आणि आपल्याला तेल पण लागणार आहे। तर आता आपण आहे ना इकडे दोडका घेतलेला, आपल्याला ह्याचं वरचं आहे ना शिरा आपल्याला काढून घ्यायचं आहे। हे स्वच्छ आपण अगोदर आहे ना हे दोडका धुवून घेतलेले आहे, त्यामुळे आता आपण हे सगळं ह्याचं शेंडा काढून घ्यायचं आहे वरचं। आणि कवळं जार असं आहे त्यामुळे जास्त वेळ लागत नाही। शिरा काढायला पण वेळ लागत नाही आणि शिजायला पण वेळ लागत नाही, पटकन शिजला जातो। त्यामुळे आता आपण पटापट हे काढून घेऊया। आता आपण याचं काढून घेतलेले आहे, तर आपल्याला ह्या दोडक्याचं पण काढून घेऊया। बघा किती पटकन निघतंय। बघा आता आपल्याला हे दोन्ही दोडक्याचं काढून घेतलेले आहे। तर आता आपल्याला हे चिरून घेऊया। तर आता आपण आहे ना हे दोडक्याचं तर वरचं साल काढून घेतलेले आहे। पहिल्यांदा आपण काय करूया, हे कांदा टोमॅटो चिरून घेऊया, मग आपल्याला दोडका चिरून घ्यायचा आहे। तर आता आपण एक कांदा आहे ना बारीक चिरून घ्यायचा आपल्याला। मी ते एक कांदा वापरलेला आहे, एक कांदा आणि एक टोमॅटो फोडणीसाठी।
बघा आता आपण टमॅटो चिरून घेऊया. टमॅटो सुद्धा आपल्याला बारीकच चिरून घ्यायचं आहे. बघा आता टमॅटो सुद्धा मी बारीक चिरून घेतलेले आहे. तर आता आपल्याला हे दोडका चिरून घ्यायचं आहे. मोठा आहे त्यामुळे मी 2 भाग करून घेते. पुढचा बाजू आपल्याला चिरून घ्यायचं. अगोदर असं आहे ना बारीक बारीक पोळी करून घेते, म्हणजे चिरायला बरं पडते, त्यामुळं पटापट चिरता येते. आता आपल्याला ह्यामध्ये आहे ना असं बारीक बारीक चिरून घेऊया. तर आता इकडे चूल पेटून घेतलेले आहे. चुलीवरती एक भांडं सुद्धा ठेवलेले आहे. तर आता आपण आहे ना त्याच्यामध्ये तेल घालूया. बघा आता तेल घातलेले आहे. तर आपण तेल आहे ना चांगलं असं गरम करून घेऊया. बघा आता तेल गरम झालेले आहे. तर ह्यामध्ये जिरं घालते. बघू शकता मस्त फुललेले आहे जिरं सुद्धा. त्यामध्ये आपण घालूया कांदा बारीक चिरलेला. आणि कांदा लालसर होईपर्यंत आहे ना आपल्याला हे परतून घेऊया. बघा आता एकदा तेल गरम झाले की पटकन आहे ना सगळं परतला जातो. चुलीत जाळ सुद्धा आपल्याला चांगलं लावून आहे ना पटापट आपल्याला म्हणजे सगळं परततात, जास्त वेळ लागत नाही. बघा आता कांदा सुद्धा चांगलासा परतलेले आहे. तर ह्यामध्ये घालूया बारीक चिरलेले टमॅटो. टमॅटो सुद्धा आहे ना आपल्याला पूर्ण मऊ करत हे परतून घेऊया. त्यासाठी ना लवकर मऊ होण्यासाठी त्यामध्ये आपण थोडंसं आहे ना मीठ घालूया, म्हणजे लवकर कांदा टमॅटो वगैरे सगळं आहे ना मऊ होईल. आता कांदा टमॅटो पूर्ण असं मऊ झालेले आहे. त्यामध्ये आपण घालूया दोडका बारीक चिरलेला. चांगलंच आपल्याला कांदा टमॅटोवर आपल्याला हे परतून घेऊया थोडंसं. तेव्हा आता एक कांदा टमॅटो बरोबर आपल्याला थोडंसं दोडका आहे ना असं परतून घेऊया. थोडंसं मऊ होईल. आता आपण 1-2 मिनिटं चांगलं असं परतून घेतलेले आहे. तर इकडे बघू शकताय आपलं गावाकडच्या टेस्टमधलं नाही कांदा लसूण मसाला आहे. अस्सल गावरान इथे पारंपरिक पद्धतीने बनवलेलं आहे ना. हे दडकामध्ये कुठलेला आपले घरगुती मसाला आहे कांदा लसूण मसाला. कोणाला लागलं तर ऑर्डर करू शकता, तुम्हाला पण घरपोचच मिळेल. आणि हे देशी हळद पावडर आहे हे पण मिळणारच आहे. आणि मीठ आपण हे सगळं आहे ना मध्ये घालूया. चांगलं असं आपण सगळं आहे ना मध्ये एकजीव करून घेऊया. आपण पाणी घालूया. चांगला तो दोडका शिजायला पाहिजे. टोळी आहे त्यामुळं काही जास्त पाणी जर लागत नाही, जास्त वेळ पण लागणार नाही शिजायला. पण पूर्ण मऊ होण्यासाठी आपण इथं पाणी वापरलेले आहे. तर आता आपण ह्यामध्ये घालायचं आहे. आपण आता मीठ वगैरे सगळं घातलेलेच आहे. आणि इकडे आपण शेंगदाण्याचं कूट घेतलेले आहे थोडंसं घालूया. आणि बारीक चिरलेला कोथिंबीर थोडंसं घालूया. आणि चांगलं असं आपण यांना सगळं एकजीव करून घेऊया, एकत्र करून घ्यायचं. आता आपण सगळं एकजीव करून घेतलेले आहे. तर आता आपल्याला ना 10 मिनटं आपण चांगलंच आहे ना हे शिजवून घेऊया.
हे बघा आता बराच वेळ झालेला आहे. आता आपण भाजी शिजले का नाही बघूया. झाकण काढूया. हे बघा आता झाकण काढते. तर बघू शकताय मस्त आहे ना शिजत आहे. खूप छान असं आहे ना दोडका पूर्ण असं विरघळलेले आहे. तर या पद्धतीने आहे ना मस्त दोडक्याची सुकी भाजी तयार होते आणि पूर्णपणे शिजलेले सुद्धा आहे. दिसायला पण खूप छान दिसते आणि खायला पण मस्तच लागते. हे डब्याला वगैरे बांधून द्यायला मस्तच लागतो दोडक्याची भाजी, सुकी भाजी. तर तुम्ही पण आहे ना ह्या पद्धतीने एकदा करून बघा. तुम्हाला पण नक्कीच आवडेल आणि डब्याला पण हे चालते. सगळेजणी आवडीनं खातील असं या पद्धतीने हे दोडक्याची सुकी भाजी आहे. तर आता आपण हे खाली काढून घेऊया. मग आता आपण खाली काढून घेतलेले आहे. आता आपण जेवायला देऊया तुमच्या दादांना. ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनेल गावाकडची टेस्ट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.